मुलांना ऑलरेडी आपण एंडसेमचं प्रिपरेशन करतो, पीएल चालू आहे. पीएल वर ऑलरेडी मी 8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ दिला होता की पीएल प्रॉपरली कशी मॅनेज करायची. त्यानंतर भरपूर मुलांनी मला सांगितलं सर तुम्ही टिप्स सांगितल्या, पण आता टाइम टेबल द्या, पीएल मध्ये प्रॉपर टाइम टेबल बसून द्या म्हणजे विषय क्लिअर होतील. सो या व्हिडिओमध्ये पीएल मध्ये एकही मिनिट आपला वाया घालवायचा नाहीये आणि आपल्याला प्रॉपरली टाइम टेबल सह आपला पीएल युटिलाइज करायची, त्याचं मी इथे शेड्यूल देतोय. बघा आता पहिलं तर शेड्यूल आहे, सकाळी तुम्हाला पहाटे 5लाच उठायचं. उठल्या उठल्या काय करा, थोडं तोंडावर पाणी मारा किंवा थोडं स्ट्रेचिंग करा, थोडं लगेच हवेत फिरा 5-1 मिनिटं, म्हणजे काय झोप मोडेल. आणि पहाटे 5ला उठण्यासाठी पहिल्यांदा रात्री किमान 10:30-11 पर्यंत झोपायचं, 11 वाजता तरी झोपायचंय म्हणजे 5ला उठशाल. बरोबर. आता शेड्यूल बघा, पहाटे 5 ते 7 ओके, ह्या 2 तासामध्ये काय करायचं, सब्जेक्ट फर्स्ट घ्यायचा, नंतर 7 ते 9 मध्ये सब्जेक्ट सेकंड घ्यायचा. आणि हे दोन्ही कुठले सब्जेक्ट घ्यायचे, सगळ्यात टफ सब्जेक्ट आहे ते इकडे आपल्याला घ्यायचे, लक्षात ठेवा. कारण रात्री झोपल्यानंतर जेव्हा आपण सकाळी उठतो, सकाळी काय असतं, डोकं फ्रेश असतं, डोक्यातलं सगळं जे अनवॉन्टेड गोष्टी रात्री झोपेवर डिलीट झालेल्या असतात. फ्रेश माइंड मध्ये सगळ्यात अवघड गोष्टी जरी घेतल्यात त्या डोक्यात जास्त जातात. ऑलरेडी लोक झोपलेले असतात, शांतता असतं, त्यामुळे जे वाचलं ते परफेक्ट लक्षात राहतं. त्यामुळे 2 टफ सब्जेक्ट इथे घ्यायचे आपल्याला. आता हे 2 सब्जेक्ट कव्हर केले की लगेच रात्री 6 ते 7 याच्यामध्ये काय येणार आहे, पहिला सब्जेक्ट 1 आहे. बरोबर. या सब्जेक्ट 1चा आपल्याला बघा 6 ते 6:45 पर्यंत या सब्जेक्ट 1चे PYQ करायचे, लक्षात ठेवा. म्हणजे जेवढं तू 2 तास तिथे अभ्यास केला होता त्या 2 तासाचे 45 मिनिटात प्रश्नपत्रिकेतून पेपर सोडवाय, प्रश्नपत्रिकेतून प्रश्न सोडवायचे. म्हणजे काय, सगळंच नाही सॉल्व्ह होणार ना, पेपर एवढा मोठा आहे, समजा 10 प्रश्नांचा, पण 2 तासात तुझा किती होईल, एका युनिट मधला एकच पॉईंट होईल. मग प्रश्नपत्रिकेतनं समजा ह्या युनिटचा क्वेश्चन कुठे आलाय, क्वेश्चन नंबर 4 मध्ये आलाय, मग क्वेश्चन नंबर 4 मध्ये या टॉपिकवर कुठला प्रश्न आलाय, ए बीट मध्ये, बी बीट मध्ये, सी बीट मध्ये, असे मागच्या 3-4 पेपर मधून सोडवायचे, कळालं. सो सब्जेक्ट 1 जो आहे त्याच्यात जो टॉपिक केला त्या टॉपिकवरचेच प्रश्नपत्रिकेतले पाऊण तास तुला प्रश्न सोडवायचे, फक्त त्या टॉपिकवरची, पूर्ण प्रश्नपत्रिका सॉल्व्ह होणार नाही. आता 6 ते 6:45 आणि नंतर 6:45 ते किती 7 याच्यात काय करायचं, 15 मिनिटात रिव्हिजन करून घ्यायची. कशाची रिव्हिजन, या 2 तासाची रिव्हिजन इथे करून घ्यायची, कळालं तुला. हा स्लॉट आहे. आता हा स्लॉट कसा वर्कआउट करतो, अभ्यासानंतर प्रश्नपत्रिका नंतर त्याची रिव्हिजन, म्हणजे सेम डेला स्टडी, सेम डेला प्रश्नपत्रिका, सेम डेला रिव्हिजन, म्हणजे तो टॉपिक 3 वेळा तुझ्या डोक्याखालून जातोय आणि 100% तो फिट होऊन जातो, कळतंय तुला. आणि रोज प्रश्नपत्रिका बघितल्यामुळे काय होतं, पेपरला गेल्या आपण कसं अभ्यास करून कधी कधी ब्लँक होऊन जातो, आउट ऑफ सिलेबस झाल्यासारखं वाटतं, टेन्शन येतं, हे आउट ऑफ सिलेबस आलंय. सो हे तुला वाटणार नाही, कारण तू रोज पेपर बघितल्यामुळे तुझा कॉन्फिडन्स वाढून जाईल. तुला ऑब्व्हियसली माहित असेल अरे प्रश्नपत्रिका कशी येणार आहे, कुठला प्रश्न मला कधी सोडवायचा आहे, कुठला गुगली येणार आहे, कुठला प्रश्न अवघड जातो, कुठे मला टाइम जातो, हे तुझा कॉन्फिडन्स आपोआप वाढून जाणार आहे. कारण तू रोज प्रश्नपत्रिका बघतोय आणि रोज पेपर केल्यामुळे तुझा कॉन्फिडन्स हाय लेवलला असेल, त्यामुळे पेपरला कसाही प्रश्न आला ना तरी तू 100% सोडू शकतो. हे कळालं. आता 7 ते 9 मध्ये सब्जेक्ट 2, सिमिलरली इथे काय येईल, मग 7 ते 7:45 काय येईल, सब्जेक्ट 2 PYQ आणि 7:45 ते 8 सब्जेक्ट 2 ची काय आली, रिव्हिजन. कळालं हे तुला. आता नंतर 9 ते 11 फ्री टाइम दिलाय, त्याच्यात आंघोळ वगैरे करून नाश्ता पाणी करून घे. 11ला बसला, 11 ते 12:30 मध्ये काय करायचं, सब्जेक्ट 3. आता इथे काय करायचं, सोपेवाले सब्जेक्ट घ्यायचे, इथे अवघड घेतले, इकडे सोपे घ्यायचे. ओके. आणि इकडे काय येईल, पुन्हा सेम. इथे कसं येईल, आता 8 ते 9 मध्ये तुला जेवायला टाइम दिलाय, 9 ते 10 मध्ये सिमिलरली पहिला पाऊण तास PYQ आणि पुढचे 15 मिनिटं याची रिव्हिजन. क्लिअर. म्हणजे कसं, 9 ते 9:45 सब्जेक्ट 3 चे PYQ आणि 9:45 ते 10 सब्जेक्ट 3 ची रिव्हिजन, कळालं. आणि सिमिलरली 12:30 ते 2 आता काय येईल तुझा सब्जेक्ट 4 आणि इथे पण सेम शेड्यूल फॉलो करायचा, PYQ आणि 45 मिनिटं PYQ, 15 मिनिटं रिव्हिजन. बघ 4 विषय, त्यांचा अभ्यास, त्याच दिवशी 4 विषयांची प्रश्नपत्रिका, 4 विषयांची रिव्हिजन सेम डेला, 3 वेळा डोक्यात गेलं तो विषय डोक्यात फिट झाला, कळालं तुला. हे झालं सोमवार, मंगळवार, बुधवार. एक दिवस फॉलो कर, सोमवार, मंगळवार, बुधवार, सेम सब्जेक्ट, सेम टाइम टेबल, सब्जेक्ट 1, 2, 3, 4, म्हणजे 3 दिवस हे 4 सब्जेक्ट तुझे कव्हर होतील, 1, 2, 3, 4. बरोबर. आता पुढचे दिवस, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, पुढचे 4 विषय घे. मग झाले ना 4 आणि 4 8 विषय तुझे एका आठवड्यात मॅनेज होतात. आणि एका विषयाला किती तास भेटताय बघ, एका विषयाला 2 तास भेटले सोमवारी, मंगळवारी 2 तास, बुधवारी 2 तास, 6 तास भेटले. 6 तास
म्हणजे तुझा एक युनिट संपला ना, एका आठवड्यात एक युनिट संपतोय. कळालं? या पद्धतीने 8 विषय तू आरामात मॅनेज करू शकतो. सब्जेक्ट जास्त असतील तर अजून थोडा टाइम कमी कर आणि एक्झाम ओरिएंटेड जे IMP त्याच्यावरच फोकस कर. म्हणजे सगळं न करता तुला अजून जास्त कमीत कमी सिलेबस राहील आणि जास्तीत जास्त सब्जेक्ट कव्हर करता येईल. सो मित्रांनो, एकदम प्रॉपर हा टाइम टेबल दिलाय. याच्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडाफार चेंज करा. 100% बाकी हाच फॉलो करा. मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो. टाइम टेबल फॉलो केलं तर अभ्यास बघा किती तास होतोय. 4 आणि 3 7, 7 आणि 4 11 तास आपला स्टडी होतोय. डायरेक्ट वर्गात तुम्ही पहिले याल. सो बेस्ट ऑफ लक. आणि अभ्यास करताना पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरनच अभ्यास करा, कारण सेल्फ स्टडी करण्याचा वेळ नाही, वेळ खूप वाया जाईल. पर्पल हॅट ऍपवर सगळं रेडी स्टडी मटेरियल आहे. सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, व्हिडिओ लेक्चर आणि एक्झाम ओरिएंटेड दिलंय. जे पेपरले तेवढंच दिलंय, बिनकामी नाही. सो तेवढंच बघा. बस तिथे स्ट्रॅटेजी नावाचं फोल्डर असतं. स्ट्रॅटेजी बघून घ्या की ह्या विषयात काय महत्वाचं आहे, कमी दिवसात काय करायला पाहिजे आम्ही सांगितलंय आणि IMP क्वेश्चन दिले. बस तेवढंच करा पर्पल हॅट ऍपवरनं. म्हणजे ऑलरेडी सगळं रेडी आहे. स्वतः करत बसण्यात तुम्हाला वेळ जाईल. जे आम्ही रेडी दिले त्याच्यावरनं अभ्यास करा, म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही स्कोरिंग करा. बेस्ट ऑफ लक.